बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी विधानसभा निवडणूक बारामतीतून लढवणार नसल्याचे संकेत दिलेत। हकामतीला दुसरा आमदार मिळायला हवा असं अजित पवार भाषणात म्हणाले। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अजित पवारच आमदार हवेत अशी मागणी केली। मी पण शेवटी माणूस आहे, मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात। मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो, अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठी 1.25 लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता 65 वर्ष झालं, आपण पण तसंच समाधानी। आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटरी आमच्या काय करायचं होती, कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत, कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या। काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय। 750 कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात 750 कोटी? त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले, आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले, मी मान्य करतो की काही राहिले। अजित पवारांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिलेत। यावर बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती होते आणि बारामतीतील कसब्यातील राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहीर सभा त्या ठिकाणी पार पडली। या सभेदरम्यान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे सूचक वक्तव्य केलं होतं। यावरती कार्यकर्त्यांनी दादांना एक हट्ट लावून धरला की तुम्हीच बारामती विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले पाहिजेत, नाहीतर बारामतीचं काय खरं नाही असं कार्यकर्त्यांनी अजित पवारांना आवाहन केलं होतं। यावर कार्यकर्त्यांचे काय मत आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे आपण मत जाणून घेणार आहोत। नाना, मला सांगा, दादांनी जे वक्तव्य केलं यावरती आता कार्यकर्त्यांचे काय? नाही, दादांनी आत्ताच वक्तव्य केलं, परंतु ह्या बारामती तालुक्याचा गेल्या 35 वर्षातला जो काय सर्वांगीण विकास आहे, मग शेतीचा असेल, शिक्षणाच्या संदर्भातला असेल, आरोग्याचा असेल, औद्योगिकरणाचा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा जो शहराचा आणि तालुक्याचा जो विकास केला आहे तो केवळ आणि केवळ आदरणीय दादांनी त्यांच्या ह्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे। नक्कीच दादांनी खंत व्यक्त करून दाखवली आहे। शेवटी साहजिक आहे, ते पण एक व्यक्ती आहेत, त्यांना पण भावना आहेत। गेले 35 वर्ष ते दिवस रात्र आमच्या विकासासाठी काम करतायत, परंतु लोकसभेचा अनुभव वाईट असल्यामुळे त्यांना हरकत आहे, ते थोडे आतून मनाला नाराज असतील, पण ते नाराज व्हायचं काय कारण नाही। लोकसभेला विषय वेगळे होते, ते भावनिकता होती, त्यामध्ये भाजप विरोधी लाट होती, सगळ्याच गोष्टी आहेत। लोकसभा आता होऊन गेलेली, आता विधानसभा आहे, तर कार्यकर्त्यांनी पण दादांना विनंती केली की जसं 35 वर्ष आम्ही पण तुम्हाला वन साइडेड लीड देऊन निवडून दिलेलं आहे, बारामतीतल्या जनतेने सुद्धा दादांवर खूप प्रेम केलेलं आहे आणि मला खात्री आहे की दादा त्या प्रेमाचा कुठेतरी मनात ठेवून नक्कीच येणारी विधानसभा सुद्धा चांगल्या ताकदीने लढण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना बळ देतील। जो भावनिक रेट आहे त्या रेट्याच्या जोरामुळं दादांना विधानसभेची निवडणूक लढवावं लागेल आणि गेल्या वर्षी जी 1.65चं गेल्या विधानसभेत जी लीड होतं 1.65चं, त्याच्यापेक्षा ह्या वेळेस उच्चांकी लीड दादांना कार्यकर्ते निश्चितपणे मिळवून देतील। तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते। त्यांचा असा आग्रह आहे की येणाऱ्या विधानसभेला अजित पवारांनीच उभे राहावं असं यांचा आग्रह आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।